आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि मी माझ्या ब्लॉगला पण देवपूजेपासूनच सुरुवात करत आहे. घरातील सगळी कामे आवरून घेतली. मुलांना टिफिन देऊन, शाळेत पाठवून सगळं त्यांचं उरकून दिलं. अहो पण ते त्यांच्या ड्युटीला गेले आणि घरातील कामे आवरून मी देवपूजा करायला घेतली आहे. थोडं उशिराच देवपूजा करत आहे. कारण की घरातील सगळी कामं आवरून देवपूजा करायची होती. आज गुरुवार पण आहे असल्यामुळे. आणि आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया या दिवसाची वाट पाहतात, म्हणून मला खूप खास दिवस आहे असं वाटतं. तर चला आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. पण त्याआधी मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका लॉंग व्हिडिओमध्ये. अगदी मनापासून स्वागत करते. आणि जर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा. तर आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून आणि आणखीन काय आवडेल माझ्या व्हिडिओ पाहायला तेही कमेंट करून सांगा. तर इथे माझी देवपूजा पण करून झाली. तुमच्याशी बोलता बोलता देवांना छान आंघोळ घालून पुसून वगैरे घेतले आहे. छान नवीन कपडा अंथरून देवाला विराजमान केला आहे. दिवा वगैरे लावून आणि त्यानंतर मी देवीसाठी छान साडी पण स्वतःच्या हाताने शिवलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर त्याचाच मी तो डेमो पण दाखवत आहे इथे. कशी शिवली वगैरे आहे. आणि यावेळेस मी अंबाबाईचा मुकुट घेतलेला आहे. मागचा मुकुट पण माझा छान होता. तर इथे माझा आज उपवास आहे. तर मला आता खिचडीच बनवायची आहे. पण त्याआधी सकाळी भांडी जी धुवून घेतली होती, घासून घेतली होती, म्हटलं ती मांडणीला मांडून घेऊया. म्हणजे तशी पण चांगली सुकलेली वगैरे आहेत. त्यानंतर मी आता खिचडीची तयारी करते. अगदी साधी सिंपल खिचडी बनवून घेणार आहे. बटाटा टाकला आहे मी त्याच्यामध्ये. तो तळून घेते आणि साधी सिंपल अशी खिचडी बनवणार आहे. अगदी थोडीशी. तसं मी खायला काही बनवलं पण नसतं. पण थंडीचे दिवस आहे, भूक पण लागते. त्यामुळं मी थोडी चपली पाणी पिण्यापुरतं अशी खिचडी बनवून घेणार आहे. तर इथे आपली खिचडी तयार झालेली आहे. आणि नैवेद्य वगैरे पण मी देवासाठी भरून ठेवते. तर इथं मी नैवेद्य वगैरे ठेवला आहे देवांना वगैरे. आणि आता मी पण थोडी खिचडी खाऊन घेते. कारण त्यानंतर मला आज गुरुवार आहे तर खूप सारी कामं पण आहेत. संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे. तर तेच मांडणी वगैरे करायची आहे देवांची. तर इथे मी सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे, सारखं उठबस करू नये म्हणून. आणि छान साडी वगैरे नेसून मी तयार झालेली आहे. आणि आता मी देवीची मांडणी वगैरे करून घेणार आहे. तर त्याआधी मी चांगला छान पाटाखाली स्वस्तिक वगैरे काढून घेते आहे. चौरंग ठेवून घेतला आहे आणि छान पाण्याने पुसून वगैरे घेते येतो. त्यानंतर मग मला तिथे अथरायचं आहे. तर इथे मी पांढरं कापड वगैरे घेतलं आहे. तर ते छान असं आथरून घेते आणि त्यावरती मी लाल कापड आथरणार आहे. आणि आता इथे मी दिवा वगैरे प्रज्वलित करून घेतलेला आहे. पान ठेवलं आहे अक्षदा ठेवून. आणि त्यानंतर हे केले, दिवा वगैरे ठेवून घेतला आहे. फूल वगैरे व्हायला, हळद कुंकू वगैरे त्याला वाहून घेते आहे. आणि कलश स्थापित करायचा आहे. पण त्याआधी फोटो वगैरे देवीचा तो पण मी ठेवून घेते आहे. गणपतीच्या स्वरूपात आपण सुपारीची पूजा करतो. म्हणजे त्याला छान असं हे करून घेतलं आहे. पंचामृताने स्नान करून पानावरती अक्षता ठेवून ते हे ठेवून घेतलं आहे. सुपारी ठेवून घेतली आहे. आणि फूल वगैरे व्हायला आहे, त्याला पण हळद कुंकू वगैरे वाहते आहे. त्यानंतर कलश वगैरे घेते आहे. तर त्याला पण आपण हळद कुंकूचे बोटं जे असतात ते लावून घेत असतो त्याला. पाण्यामध्ये पण आपण हळद कुंकू वगैरे टाकत असतो तर ते पण करून घेतलं आहे मी. पूजा मांडताना मी मनात हे शब्द म्हणते, शुभ्र प्रकाशाचे माझं घर आणि मन उजळून निघू दे. आजच्या या पवित्र गुरुवारी देवीचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरही राहो हे माता. या मार्गशीर्ष महिन्यात माझ्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदो. दिव्य ज्योतीसह माझ्या मनातील सर्व अंधकार दूर जाऊ दे. माता, माझ्या भावनांतून अर्पण केलेला हा नैवेद्य, ही साडी आणि ही पूजा तुझ्या चरणी अर्पण. मला आणि माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी, शक्ती आणि प्रेम दे. नेहमी पूजा मांडताना असं काहीतरी मंत्र किंवा आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आपण प्रार्थना केली
तर तीसुद्धा लागते. तर अशा पद्धतीने आता मी माझ्या देवीची पूजा मांडून वगैरे झाली आहे आणि फुलं वगैरे वाहून घेते आता सगळे. आणि तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे छान अशी देवीची पूजा मांडलेली आहे. तर तुम्हाला कसे वाटली कमेंट करून तेही नक्की सांगा मला. पोथी वगैरे काही मी वाचायला लगेच घेतलेली नाही आहे. मी आधी आता दारापुढे अशी रांगोळी वगैरे काढून घेते आहे. छोटीशी असे वेल वगैरे काढते. जास्त काय नाही, मी तुम्हाला काढून झाल्यानंतर मी दाखवते, कारण मी जास्त शूट केलं नाही आहे. तर ही अशी मी साधी सिंपल अशी रांगोळी काढून घेतली आहे दारापुढे. आणि कशी वाटते तेही सांगा कमेंट करून. तर आता मी मुलांना शाळेत आणायला गेले होते, तर आयुषने हा व्हिडिओ काढलेला आहे मध्ये की रॉकेट चालले होते 2, तर त्याने ते शूट काढून घेतलेला आहे. आणि मुलांना आता शाळेतून मी घेऊन आले आहे. आणि संध्याकाळचा इतका अंधार पडतो ना, असं वाटतं की आता खूप टाईम झालेला आहे. आणि आमच्या हॉलमध्ये पण जास्त उजेड वगैरे पडत नाही संध्याकाळचं, म्हणजे माझ्या कॅमेरामध्ये तरी नाही दिसत उजेड वगैरे जास्त. तर चहा वगैरे घेऊन झाला आहे आणि मी अर्धा स्वयंपाक करून घेते. डाळ भाताचा इथे कुकर वगैरे लावून घेतलेला आहे. आणि मिस्टर पण आले होते, तर त्यांच्यासाठी पण चहा वगैरे ठेवलेला आहे. आणि मला आता तर माझा आजचा जेवणाचा बेत होता डाळ भात आणि भजी काढायची होती आणि शेवयांची खीर चपाती, असं मी बेत ठेवलं होतं आजच्या पहिल्या गुरुवारी. तर इथे मी शेवया तेच भाजून घेत आहे तुपामध्ये. आणि पोथी वाचायच्या आधी म्हटलं थोडासा अर्धा स्वयंपाक करून घ्यावं, त्यामुळं डाळ भात हे करून घेते आणि खीर पण करून घेते. कणिक मळून घेणार आहे आणि भजीचं पण पीठ लावून ठेवलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता खीर वगैरे झालेली आहे आणि डाळीला पण फोडणी दिलेली आहे, वरणाला पण. आणि इथे डाळ भात तयार झालेला आहे, खीर पण झालेली आहे, कणिक मळून घेतलेलं आहे आणि भजीचं पीठ पण जे आहे ते पण करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता मग मी पोथी वाचायला घेणार आहे. इथे मी पोथी वाचताना मी काही शूट वगैरे करणार नव्हती. आयुषनेच मोबाईल हातामध्ये घेतला होता आणि तो थोडासा शूट घेत होता. तर म्हणलं आता घेतोय तर जाऊ दे, अभ्यास करता करता तो थोडासा माझा शूट घेत होता. आणि आरती वगैरे केलं आहे, दीप वगैरे छान असं लावून घेतलं आहे. आणि आता मी चपात्या वगैरे करायला आली आहे किचनमध्ये, कारण चपाती करायचं आणि फक्त भजी काढायची गरम गरम, एवढंच काही राहिलं होतं माझं, बाकी सगळं झालं होतं त्यामुळं. तर इथे मी 2 नैवेद्य वगैरे करून घेतलेत आणि चपात्या वगैरे लाटून घेते. आणि ते झालं का नैवेद्य भरून इथे चपात्या वगैरे झाल्या आहेत आणि नैवेद्य भरून ठेवलं आहे. फक्त भजीच आता त्यामध्ये ॲड करायची राहिली आहे. तर आता भजी पण काही काढायला ठेवले आहे आणि थंड झाली, थोडीशी थंड होऊन देते. आणि मग नैवेद्य वगैरे भरून मी आयुषला सांगते की एक देवापुढे ठेव आणि एक आपलं जिथे पूजा मांडली आहे ना तिथे ठेव, असं त्याला मी सांगत आहे. आणि ते झाल्यानंतर मला आधी ना ही किचनमधली सगळी भांडी आवरून घ्यायची आहे. किचन सगळं किचन ओटा वगैरे जे आहे ना तो क्लीन करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आम्हाला जेवायला पण बसायचं आहे, पण त्याआधी म्हटलं जरा किचन वगैरे आवरून घ्यावं, कारण की भांडी वगैरे आवरल्यानंतरच जेवायला बसायचं. कारण जेवल्यानंतर एवढी भांडी घासायचा खूप कंटाळा येतो. आणि आज भांडी पण भरपूर आहे, चहा पाणीची, मुलांचे टिफिन वगैरे आणि स्वयंपाक केल्याची मग ती पण भांडी आहेत. त्यामुळं म्हणलं आधी ही भांडी घासून घेतली ना, मग नंतरून जेवण झालं थोडीच भांडी शिल्लक आणि कंटाळा पण येत नाही नंतर ती थोडीशी भांडी घासायला. चला मी व्हिडिओ पण इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि सॉरी हा व्हिडिओ अपलोड करायला खूप वेळ घेतला मी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय. स्वस्त खा आणि मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.